निवडणुका म्हटलं की वारेमाप खर्च हा आलाच, पण निवडणूक आयोग यावरच अंकुश ठेवण्याचं काम करतोय। सध्या देशभरात निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडताना दिसतोय, पण या दरम्यान पैशाची लूट होऊ नये यासाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्च मर्यादा घालून दिली आहे। त्यानुसार प्रत्येकाला ही खर्च मर्यादा पाळणं बंधनकारक आहे। तसं झालं नाही तर आयोगाकडून कारवाई देखील होऊ शकते। यंदा प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचारादरम्यान केवळ 95 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे। 2019 साली प्रत्येक उमेदवाराला 75 लाख रुपये खर्च करण्याची मुभा होती। त्यानुसार यंदाही या निवडणुका लढणाऱ्या उमेदवाराला किती खर्च करावा लागणार याचे नियम आणि मर्यादा घालून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे 95 लाख रुपये खर्च करताना आयोगानं दरपत्रक जारी केलंय। चहा, नाश्ता, जेवण, गाडी यासाठी किती खर्च केला जावा याचं काटेकोर नियोजन आखून देण्यात आलंय। प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये खर्च करता येतो। देशातील बहुतांश राज्यातील उमेदवारांना 95 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी आहे। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल केल्यापासूनचा हिशोब दाखवावा लागणार आहे। ज्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला जातो त्या दिवसापासून उमेदवाराला प्रत्येक दिवसाच्या प्रचारासाठी खर्चाची नोंद ठेवावी लागते। यासाठी अनेक उमेदवार स्वतंत्र व्यक्तीची त्या काळापुरती नेमणूक करतात। त्याने तो खर्च लिहून निवडणूक आयोगाला सादर करणं बंधनकारक असतं। जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मर्यादेनुसार खर्च करणं अपेक्षित आहे। निवडणूक आयोगाच्या अपेक्षेनुसार खर्च न करता प्रचारादरम्यान उमेदवारांकडून या नियमांचं उल्लंघन झालंय ही बाब सिद्ध झाली तर त्या संबंधित उमेदवारावर आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते। मुंबई शहर आणि उपनगरातील दर पाहिले तर उपनगरातील निवडणूक तुलनेनं स्वस्त आहे। निवडणुकीच्या काळात जिंकण्याच्या उद्देशानं उमेदवार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात। पैशाच्या बळावर मतदारांना कोणतीही प्रलोभनं देऊ नये यासाठी निवडणूक आयोगाची त्यांच्यावर नजर असते। या काळात केलेल्या सर्व खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला द्यावा लागतो। मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या दरपत्रकात तफावत असल्यानं नेमका दर कोणता लावायचा आणि हिशोब काय द्यायचा असा प्रश्न दक्षिण मध्य मुंबईतल्या उमेदवारांना पडलाय। दरम्यान या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आली आहे। उमेदवार दिलेल्या मर्यादेत खर्च करत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे। त्यानुसार प्रचारादरम्यान किती वाहनं वापरावी याचं सुद्धा बंधन आखून दिलंय। लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत निवडणूक आयोगानं कोणतीही कसर ठेवली नाहीये। वेगवेगळ्या टप्प्यात प्रत्येक राज्यात निवडणूक सुरू होईल, त्यासाठी प्रचारही शिगेला पोहोचतोय। पण उमेदवाराच्या या खुर्ची मिळवण्याच्या स्पर्धेत खर्चावर मात्र लक्ष ठेवण्याची गरज लक्षात घेऊन निवडणूक आयोग सज्ज आहे।